अवकाळी पावसामुळे खरडून गेलेल्या शेतीचा योग्य मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी जळगाव जामोद निंभोरा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। पावसाळ्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आलेल्या महापुरात जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली। या खरडून गेलेल्या शेतीचा अजूनही योग्य तो मोबदला शासनाकडून मिळाला नाहीये। त्यामुळे संतापलेल्या निंभोरा बुद्रुक गावच्या शेतकऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। निंभोरा येथील 20 ते 25 शेतकऱ्यांनी 26 डिसेंबरपासून जळगाव तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। जोपर्यंत खरडून गेलेल्या शेतीचा योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे। पिकता माती सगळं खरडून गेलं, पण यांनी आमचं नाव खरडूनच्या यादीत न टाकता पीक खरडूनच्या यादीत टाकलं। आता 6 महिने झाले आणि आता आम्ही केवायसीला गेलो तर आम्हाला दिसलं की ते पिकाच्या यादीत आहे। आता तोपर्यंत आम्ही शेतीला खर्च लावून बसलो आणि आता म्हणतात की सर्वे करायला चला, म्हणजे 6 महिने झाल्यावर हे परत सर्वे करतात। म्हणजे या शेतकऱ्यांना काय करायचं, अगोदर खर्च लावायचा आणि आता ते उकळून काढायचं का? डबल यायली जे शेती जशी पहिले खरडून गेली तशी कशी दाखवा? आता अगोदरचे पंचनामे झाले होते, आता त्या पंचनाम्यावर तुमचं क्षेत्रफळ किती दाखवण्यात आलं होतं? अगोदरला पंचनामे झाले, त्या पंचनाम्यावर क्षेत्रफळ त्यांना त्याच्या मनानं टाकलं। म्हणजे आम्हाला तेवढं नॉलेज नव्हतं। ते म्हणत की याच्यावर जास्त क्षेत्रफळ टाकलं तर तुमचं हे नाबाद पोट खराब मध्ये येईल। मग त्या अनुषंगानं आम्ही ते पोट खराब नाही हो म्हणून सातबाऱ्यावरच राहावं म्हणून ते क्षेत्रफळ त्याला कमी सांगलं। पण त्यांना आम्हाला माहीत नाही की याच्यात राजकारणच आहे। म्हणजे त्यांना पूर्ण आमच्यावर राजकारणसारखंच एक हे केलं। पंचनामा करायला सर्वे करणारे तलाठी किंवा अधिकारी कोण होते? तलाठी होते सोळंके पांडेबा आणि गणेश देशमुख ग्रामसेवक होते।